नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तर तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामध्ये जे वनरक्षक पदाकरताची भरती प्रक्रिया सुरू आहे. तर तिथे ठाणे विभागाकरिता जे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे. आता ठाणे विभागाकरिता जर तुम्ही पाहिलं, तर इथे जर पाहिलं तुम्ही तर 80,207 एवढे विद्यार्थी काय आहेत की ग्राउंडसाठी सॉरी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि फिजिकल चाचणीसाठी म्हणजे शारीरिक मोजणी आहे, ज्यामध्ये उंची आणि वजन चेक केलं जातं. तर याच्यासाठी पात्र आहेत. त्यामुळे काय केलं, की ते त्यांनी अ, 6 विभागात त्यांना हे केलेलं आहे, विभागले आहेत. तर ती तुम्हाला माहिती देत सगळ्यात पहिलं तर इथे कसे-कसे विभागले आहेत. तर सगळ्यात पहिलं जर पाहिलं तुम्ही, हे तुम्हाला जाहिरात दाखवतो याच्यात दाखवतो मी. तर त्यांची या उमेदवाराची आता सध्या तर पाहिलं तर फक्त डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे आणि शारीरिक पात्रता तपासणी होणार आहे. म्हणजे तुमची उंची, वजन चेक केलं जाणार आहे. एवढ्याच गोष्टी काय करणार की होणार आहे. त्यांची रनिंग वगैरे होणार नाही सध्या तरी फक्त. आणि त्याच्यानंतर काय केलं की तुम्हाला डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत. आता सगळ्यात तर पहिले तर मुली आहेत ते या ठाण्याच्या पत्त्यावर जायच्या आहेत. आता ठाण्याच्या पत्त्यावर जायचं आहे, कुठे जायचं आहे? मुख्य वनरक्षक प्रादेशिक ठाणे मायक्रोवेव्ह टॉवरजवळ 12 बंगला, एरिया कोपरी. आता इथं कसं जायचं आहे त्याची तुम्हाला माहिती आहे. सगळ्यात पहिलं तर तुम्हाला ठाणे इथे यायला लागेल. आता ठाण्याच्या रेल्वे स्टेशनला या. रेल्वे स्टेशनवरती मीटरने लक्षात घ्या, की काय करायचं तुम्ही जा आणि मीटरने बाहेर तुम्हाला शेअरिंगवाले रिक्षा भेटतात. तुम्ही कोणत्या साइडनं उतरताय त्याच्यावर डिपेंड आहे. तुम्ही काय करा, की सहसा 1 नंबर प्लॅटफॉर्मवरच्या साइडनं बाहेर निघा. एक 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 8 नंबर सॉरी 1 नंबर. 1 नंबरच्या प्लॅटफॉर्मवरनं काय करायचं, की बाहेर निघायचं आहे आणि तुम्ही तिथे बाहेर गेल्यानंतर ना शेअरिंगवाले ऑटो तिथे लाईन लागलेली असते, तर तुम्ही ऑटोला जा आणि मीटरने चालले जा. मीटरमध्ये जाल तर तुम्हाला ₹20-25 तुम्हाला लागतात. तर काय करायला, की हे या एरियामध्ये तुम्हाला पोहोचण्यासाठी ₹20 ते ₹25 लागतात. तुम्ही या पत्त्यावर जाता ठाणे स्टेशनवरनं तुम्ही पोहोचू शकाल. शहापूरसाठी सांगेल मी कसं जायचं आहे. तर शहापूरसाठी मुंबईवरनं जर जाणार असाल विद्यार्थी, आता कसं आहे, की हा जो पत्ता आहे या प्रादेशिक वन प्रादेशिक संस्था शहापूर जुना आग्रा रोड मुंबई मुक्काम पोस्ट तालुका शहापूर जिल्हा ठाणे. तर या पत्त्यावर कसं जायचं आहे? तर सगळ्यात पहिलं जर तुम्ही मुंबईला जर पोहोचाल, तर काय करायचं ठाण्याकडून कसारा किंवा आसनगावला जाणारी लोकल पकडायची आहे. बघा काय करायचं आहे, तुम्ही जर याच्यावरून जाणार असाल मुंबईवरून, तर ठाण्यावरून काय करायचं, की तुम्ही लोकल पकडायची आहे. ठाण्यावरून कसारा किंवा आसनगाव लोकल पकडायची आहे. कल्याणपर्यंत पकडली तर परत अजून तुम्हाला चेंज करायला लागेल. तर काय करायचं, की आसनगावच्या लोकलला उतरा आणि आसनगावच्या लोकलला उतरायचं आहे. आसनगावच्या स्टेशनला तुम्हाला काय करायचं, की उतरायचं आहे. आसनगावला उतरल्यानंतर बाहेर रिक्षाने गेलं तर तुम्हाला ₹20 घेतात ते रिक्षावाले. लक्षात घ्या, ₹20त तुम्हाला या पत्त्यावरती सोडून देतात. तर विद्यार्थ्यांनी ठाण्यावरनं रिक्षा वगैरे काही करायची गरज नाही. ठाण्यावरनं ते 50-60 किलोमीटर दूर आहे. त्यामुळे करू नका. शहापूरला जाण्यासाठी तुम्हाला लोकल पकडून हे सांगितलेलं आहे मी. आता डहाणू हे जे आहे ते स्टेशन आहे वेस्टर्न मार्गावरती. तर वेस्टर्नला जाण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल, आता याच्यासाठी लोकल इथपर्यंत जात नाही डहाणूकरिता, तर तुम्ही जाऊन दादरला लक्षात घ्या काय करायचं, की दादर स्टेशनवरून काय करायचं आहे, तुम्ही व राजस्थानमध्ये जाणाऱ्या कुठल्याही ट्रेन म्हणजे तुम्हाला कोटा असेल ज्या ट्रेन असतील, त्याच्यानंतर गुजरातमध्ये जाणाऱ्या सुरतला असतील, त्याच्यानंतर अहमदाबाद असतील, तर या ज्या ट्रेन आहेत, त्या तुम्ही ट्रेन कुठलीतरी चेक करायची आहे आणि ती डहाणूला थांबते का नाही ते चेक करायची आहे. डहाणू रोड एक स्टेशन आहे. तर तिथून तुम्हाला हे जवळ आहे. ओके. तुम्हाला काय करायला की हे जवळ आहे याच्यामध्ये हां, याचं कार्यालय याचा पत्ता काय की श्री डहाणू विभाग लोहाना महाजन हॉल, गांधी रोड, पारनाका, मुक्कामपोस्ट डहाणू वेस्ट. ओके. तर डहाणू वेस्टमध्ये तुम्हाला जायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे दादरला जा किंवा बांद्राला पण जाऊ शकता. बांद्र्यावरून पण ट्रेन निघतात किंवा दादरवरून ट्रेन निघतात. तिथे ट्रेन फक्त काय करायची की ते तुमच्याकडे जर इंडिकेटर हे ॲप असेल तर ते तुम्ही चेक करू शकता, की ही ट्रेन तिथे डहाणू रोडला थांबते का? डहाणू रोडला थांबत असेल तर त्या ट्रेनमध्ये बसा. कुठल्या ह्याच्यात जा, स्लीपरमध्ये जा. तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही करत. 1-1.5 तासाचा रन आहे. 1-2 तासाचा रन आहे. 1-1.5 तासाचा सॉरी. तर तुम्हाला काय करेल, की तिथे तुम्ही पोहोचून जाल तुम्ही डहाणूसाठी. त्याच्यानंतरनं आहे आता हा जो आहे तो जव्हारचा ॲड्रेस आहे हा. यासाठी जव्हारसाठी तुम्हाला काय करायचं आहे बघा, हा जो आहे राजीव गांधी स्टेडियम आहे. ओके. हा काय करायचा, की तुम्ही Googleवरती चेक करायचं राजीव गांधी स्टेडियम जव्हार इथे आणि त्याच्यानुसार काय करायचं, की तुम्ही बस पकडून चालले जायचं आहे इथं. ओके. राजीव गांधी स्टेडियम करा. तुम्ही जर जव्हार चेक कराल तर तुम्हाला पोहोचणार नाही. बरोबर या स्टेडियम हा मोठा स्टेडियम आहे. तर इथं तुम्हाला काय करायचं या पत्त्यावर तुम्ही जायचं आहे. त्याच्यानंतर इथं जर तुम्ही पाहाल अलिबागसाठी, तर अलिबागसाठी जर तुम्ही जाल, तर अलिबागला तुम्ही जर मुंबईवरून जाणार असाल, तर मुंबईच्या जवळपास असाल, तर काय करायला लागेल तुम्हाला पनवेलवरून डायरेक्ट अलिबागच्या बसेस लागतात. बस स्टॉपवरून अलिबागच्या बसेस लागतात.
किंवा जर तुम्ही रेल्वेने आलाल, रेल्वेने याल तर काय करायला लागेल तुम्हाला, सी-एस-टीला उतरून तुम्हाला गेटवे पर्यंत जायला लागेल. तुम्हाला गेटवेला साठी बाहेर तुम्हाला रेल्वे स्टेशन याच्या सी-एस-टीच्या रेल्वे स्टेशनच्या बाहेर गेल्यानंतर ₹6 देऊन तुम्हाला गेटवे पर्यंत बसेस भेटतात. तिथे जा आणि तिथून तुम्ही काय करा, की बोट पकडा. बोट असतात त्या ₹150-200 घेतात. तर अलिबागला त्या काय करतात, तर तुम्हाला सोडून देतात ते. ओके. अलिबागला सोडल्यानंतर तुम्हाला काय करायला लागेल, की तुम्हाला या पत्त्यावर जायचं आहे, की तन्वीरा पोस्ट कामार्ले इथं तुम्हाला काय करायचं, की तिथून तुम्हाला रिक्षा वगैरे काय करतात, की भेटून जातात. त्याच्यानंतर रोहाच्या बाबतीत जर पाहिलं तर तुम्ही जर पनवेलवरून आता मुंबईला येणार असेल तर पनवेलवरून कुठलीही ट्रेन पकडा. तुम्हाला नॉर्मली काय करतात, की या रोहा स्टेशनवरती या ट्रेन थांबतात. रोहा स्टेशनवरून गेल्यानंतर तुम्हाला तिथे काय करतात, की जे छोटे रिक्षा असतात अप करणारवाले, तर ते रिक्षा तुम्हाला काय करतात, की भेटून जातात. तर हार्डली ₹20-25 ते घेतात आणि त्याच्यानुसार तुम्ही काय करू शकता, की जाऊ शकता. तर हे ठिकाण होते तुम्हाला जाण्यासाठीचे सांगितलेलं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंटही सांगितलेलं आहे, की मी कोणते-कोणते लागतात. तर परत एकदा सांगेल, ॲप्लिकेशन फॉर्म आहे. आता ॲप्लिकेशन फॉर्म प्रिंटसाठी तुम्हाला काय करायचं, की लिंक देतो मी आता बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देतोय. त्या लिंक नुसार तुम्ही काय करायचं, की त्याची प्रिंट आउट काढून जायचं आहे. 2 फोटोग्राफ घेऊन जायचे आहेत, पासपोर्ट साइज फोटोग्राफ. ओळखपत्रामध्ये आधार कार्ड चालेल, पॅन कार्ड चालेल किंवा मतदान ओळखपत्र चालेल किंवा ड्रायव्हिंग लायसन्स याच्यापैकी कोणतंही एक असेल, जे पत्र तुम्हाला चालणार आहे. डोमिसाईल सर्टिफिकेट, रहिवासी सर्टिफिकेट तुम्हाला लागणार आहे. वयाच्या पुरावा दरम्यान तुम्हाला जन्म दाखला, शाळा सोडल्याचा दाखला, माध्यमिक शाळा प्रमाणपत्र म्हणजे जन्मतारखेचा दाखला असतो, डेट ऑफ बर्थ प्रूफ असतं ते. शाळा सोडल्याचा टीसीची झेरॉक्स असेल तर चालेल. त्याच्यानंतर ना 10वी सर्टिफिकेट असते. याच्यापैकी कोणतं तरी एक चालतं. त्याच्यानंतर शैक्षणिक अर्हतेच्या बाबतीत ही जी पोस्ट आहे ती 12वी वरनं होतं. त्यामुळे 10वीचे गुणपत्रक, मार्कशीट लागेल. त्याच्यानंतर ना 12वीचंही सेम तुम्हाला काय लागेल, की गुणपत्रक आणि सर्टिफिकेट लागणार आहे. एम-एस-सी-आय-टी सर्टिफिकेट कंपल्सरी नाही असेल तर ठीक, नसलं तरी काही प्रॉब्लेम नाहीये. कास्ट सर्टिफिकेट असेल तर चांगला कास्ट सर्टिफिकेट कास्टच्या बाबतीत लागेलच कंपल्सरी. कास्ट व्हॅलिडिटी नसेल तरी तुम्हाला चालणार आहे. तुम्हाला हे पेसा क्षेत्राच्या संदर्भात या विद्यार्थ्यांना त्यांचं सर्टिफिकेट लागणार आहे. ओबीसी, व्हीजे, एन-टी, एस-बी-सी या कॅटेगरीसाठी काय लागणार आहे, की नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट लागणार आहे. ईडब्ल्यूएस मधून फॉर्म भरले असेल तर ईडब्ल्यूएस सर्टिफिकेट तुम्हाला 31 मार्च 2024 पर्यंत लागणार आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला काय करायचं, की फॉर्मॅट आहे खाली त्याच्यानुसार प्रिंट करून तो घेऊन जायचा आहे. खेळाडूच्या बाबतीत खेळाडू सर्टिफिकेट, माजी सैनिकाचं सर्टिफिकेट लागणार आहे. अंशकालीन पदवीधरचं त्यांचं सर्टिफिकेट लागेल. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, रोजंदारी मजदूर याच्यातनं कुठून तरी फॉर्म भरला असेल, तर ते तुम्हाला सर्टिफिकेट लागणार आहे. आता हे तुम्हाला सर्टिफिकेट आहे. लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र हे तुम्हाला काय करायचं, की घेऊन जायचं आहे. ओके. तर ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.